तर नमस्कार गाईज, आज गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. तर थोड्या वेळानंच आम्ही गणपती आणायला जाणार आहे. तर आपण आहे ना मोठ्या गाडीतनं आमच्या गणपती आणायला निघालो. थोडासा लांब आहे गणपती. तर आमचं पप्पा म्हणत होतं चालत जायचं, पण कसं आहे जरा पावसाचं वातावरण दिसतंय त्यामुळे म्हणलं की मोठ्या गाडीतनं गणपती आणायला जावं. तर आमच्या इथं मम्मीची तयारी अशी चालू आहे बघा. इथं अशी सजावट केली आम्ही, घरगुती सजावट आहे, सगळं आम्ही घरातलं वापरलं. तर तुम्ही बघू शकता आमच्या इथं लाईट पडते ही. तर कुठनं पडते तुम्हाला समजणारच नाही. ही बघा, समजतंय का कुठनं पडते? इथं वायर पण दिसणार नाही इकडं तिकडं. जादू केली मी, जादू. अशी जादूनं लाईट पाडली तिथं मी. तर आम्ही आता अशी तयारी, आम्ही कुर्ता बिडता घाललो. आमच्या पप्पांनी पण बघा असा कुर्ता काढून रेडी झालेत. तर आपण आपण गणपती आणायला जायचं आहे ना आता? हो, आता लगेच आपण निघूया. हो निघूया आता. मोठ्या गाडीमधून आम्ही जातोय. तर रिस्क नको काय आहे ना? रिस्क नको काय म्हणजे मोठ्या गाडी आहे. थोडं पावसाळी वातावरण आहे, अंतर जास्त आहे. आपल्या छोट्या कारमधून गणपती आज आणायचा आहे. थोड्याच वेळात आपण गणपतीचं आणून घरातली सर्व कुटुंब व्यक्ती स्वागत करणार आहे. अशी आमची मम्मी मला नाम ओढत्या. थांबा मी असं कॅमेरा सेट करतो. थांबा. आई साहेब आमच्या अशा नाम ओढत आहेत. दर्शन घेतो मी. आपण हार घेऊन जाऊ. आम्ही असा हार आणलाय, तो गणपतीला बाप्पाला घालाय आम्ही घेऊन चाललो. रुमाला आणायचा का? गरज नाहीये असं वाटायला लागलंय, कारण रुमाल नको म्हणतोय. रुमाल घातले की ते गणपतीचं दर्शन होत नाही. हा, तर काय आहे, रुमाल गणपतीला घालायचं नाही, कारण गणपती दिसाय पाहिजे. तर नजर बिजर काय असते ती लागत नाही. नाही, देवाला काय नजर लागणार. हो, देवाला. गणपती हे आरंभ दैवत आहे. हो, जो विश्वाचा आरंभ श्री गणेशा म्हणतो आपण, श्री गणेशा झाला ते दैवत आहे. आणि दैवताला नजर कधीही लागत नाही. तर तुम्ही समजून घ्या. असं म्हणजे तुम्हीचा पण घरातला गणपती आणत असाल तुम्ही, तर असं म्हणजे नजर लागणार असं काय नसतं. नजर कुणाला लागत नाही. अंधश्रद्धा आहे ती, तसं तुम्ही पाळू नका, आहे ना? चला, तर आम्ही पण देवाच्या घरातलंच आहे. माळकर आहे सगळे, आम्ही नॉनव्हेज खात नाही. टोपी आहे, टोपी. हो, इथं आमचं हे बाबा आहेत. हो, बघते आमच्या बाबांची नाथपंथी. आम्ही सगळ्यांच्याच घरात रुद्राक्ष आहे आमच्या. हो, यांच्या आजीनं पण घातले. हो, आमचा मठ आहे माहिती आहे का आमच्या आजोबांचा. इथं आम्ही रेवणसिद्ध वाल्मिकी मठ आमचा आहे. वाल्मिकी ऋषी ज्यांनी रामायण लिहिलं, आणि रेवणसिद्ध महाराज म्हणजे नवनाथातील एकनाथ, तुम्हाला माहीतच असेल. अलख निरंजन. चला आपण गणपती आणायला जाऊ. गणपती बाप्पा मोरया. 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 मोरया म्हणा. मोरया. मंगल मूर्ती. मोरया. मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा. लय भारी, छोटीशीच मूर्ती आहे पण छान आहे. गणपती बाप्पा मोरया. बस मला. गणपती बाप्पा मोरया. बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया.
असं आहे की आम्ही पोरं सगळी मंडळातला गणपती आणला आहे ना. हो. काय विषय काय मिरवणुकीला मिरवणुकीला आहे DJ आमच्या अध्यक्षाने असा धप्पा टाकला. डब्बा टाकलाय अगदी लिखूनाला बी करून दिलं नाही एकदम मोठा डब्बा सकाळी आम्ही म्हणत होतो काय येणार का नाही असाच गणपती आणायचा. हो. पण आता साऊंड येऊन आलाय. साऊंड आला आता होणार साऊंडचा आवाज तुम्हाला दाखवू शकत नाही आम्ही पण साऊंड दाखवू शकतो. पप्पा काय पडते चला आपण आता दाखवू तुम्हाला हळूहळू आम्ही. नाद निनादला रे गणपती बाप्पा मोरया.